मंडळी, सोशल मीडियाचा जमाना असला तरी त्याचा वापर काळजीपूर्वक करणं का गरजेचं आहे हे तुम्हाला या घटनेवरून लक्षात येईल. फक्त लक्षातच येणार नाही तर तुम्ही खडबडून जागे व्हाल. खास करून इंस्टाग्राम वापरणाऱ्या तरुण मुली आणि महिला यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. कारण छत्रपती संभाजीनगर मधील एका विवाहित महिलेला इंस्टाग्रामवरील मैत्री चांगलीच महागात पडली आहे. 27 वर्षीय अनोळखी तरुणाची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर पुढे जे घडलं ते ऐकून तुम्ही डोक्याला हात लावाल. अहिल्यानगर जिल्ह्यातील रहिवासी असणाऱ्या त्या तरुणाने पीडित महिलेचं घाटी रुग्णालयातून अपहरण केलं आणि तिला निर्जन ठिकाणी नेत तिच्यावर 24 तास वारंवार शारीरिक अत्याचार केले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर पुन्हा न भेटल्यास त्याने त्या महिलेला जीवे मारण्याची धमकी देखील दिली. पण हा सगळा चक्रावून टाकणारा घटनाक्रम आहे काय? पीडित महिलेची सुटका कशी झाली? तिने आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या FIR मध्ये काय सांगितलंय ती स्टोरी या व्हिडिओतून समजून घेऊया. नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका. मंडळी, या घटनेतील 27 वर्षीय आरोपी राजू मुसू माळी हा तरुण अहिल्यानगर जिल्ह्याच्या नेवासा इथला रहिवासी आहे. तर 35 वर्षीय पीडित महिला ही जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील रहिवासी असून ती विवाहित आहे. ती आणि तिचा पती दोघेही ऊसतोडीचं काम करतात. दरम्यान राजूने काही दिवसांपूर्वी या महिलेला इंस्टाग्रामवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. ती रिक्वेस्ट या महिलेने एक्सेप्ट केल्यानंतर दोघांमध्ये संवाद सुरू झाला. त्यांच्यात मैत्री झाली. पुढे बोलणं वाढलं आणि दोघांची पहिली भेट सुद्धा झाली. पीडित महिला तिच्या पतीसोबत गंगापूरला ऊस तोडणीसाठी गेलेली असताना त्या ठिकाणी राजू तिला भेटायला गेला होता. त्यानंतर त्यांच्यातील मैत्री अधिकच घट्ट बनली. पुढे 14 जुलैला पीडित महिलेचा मावस भाऊ घाटी रुग्णालयात उपचार घेत असल्याने त्याला भेटण्यासाठी म्हणून पीडित महिला तिच्या बहिणीसोबत छत्रपती संभाजीनगर शहरात आली होती. मावस भावाला भेटल्यावर सायंकाळी 4च्या सुमारास बहीण निघून गेली, पण पीडित महिला घाटी रुग्णालयातच थांबली. तर ही गोष्ट जेव्हा राजूला समजली तेव्हा तो देखील संभाजीनगरमध्ये आला आणि त्याने पीडितेकडे घाटी रुग्णालयात भेटण्याचा आग्रह धरला. दरम्यान पीडिता आपल्या मावस भावासोबत घाटीत मुक्कामी असताना राजूने तिला फोन करून भेटायला बोलवलं, पण तिने जाण्यास नकार दिला. त्यावर मग राजूने तिला इंस्टाग्रामवरील चॅटिंग आणि सोबतचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेल करायला सुरुवात केली. तो थेट घाटी रुग्णालयात पोहोचला तर पीडिता रात्री 9 वाजता पाणी आणण्यासाठी म्हणून वरच्या मजल्यावरून खाली उतरली होती. त्यावेळी राजूने दिलेल्या धमकीला ती बळी पडली. त्याने तिचा मोबाईल देखील हिसकावून घेतला आणि तिला आपल्या मोटरसायकलवर बसवून घेऊन गेला. पुढे त्याने तिला शहरापासून दूर असलेल्या निर्जन ठिकाणाच्या पत्र्याच्या शेडमध्ये नेलं. त्या शेडमध्ये राजूने त्या महिलेवर शारीरिक अत्याचार केले. त्याने तब्बल 24 तास तिला ओलीस ठेवलं आणि तिच्याशी सातत्याने संबंध ठेवले. दरम्यान मुलांची आठवण येत असल्याची विनवणी त्या महिलेने केल्यावर राजूने तिला सोडून दिलं. पण त्याआधी राजू तिला आपल्या नेवासा तालुक्यात घेऊन गेला होता आणि त्या ठिकाणाहून मग त्याने तिला संभाजीनगर बसमध्ये बसवून दिलं. जाताना तो तिला असंही म्हणाला, माझ्या विरोधात जर पोलिसात गेलीस किंवा बोलवल्यावर माझ्याकडे परत नाही आलीस तर तुला जिवंत सोडणार नाही. अशा शब्दात राजूने पीडितेला धमकी दिल्याचा आरोप देखील FIR मध्ये करण्यात आलाय. बाकी पीडित महिला जेव्हा आपल्या घरी पोहोचली तेव्हा घडलेला प्रकार तिने आपल्या पतीला सांगितला. त्यावर पतीने तिला धीर देत बदनापूर पोलीस ठाण्यात नेलं. त्या ठिकाणी पोलिसांनी 0 क्रमांकाने गुन्हा दाखल करून घेतला आणि पीडितेच्या अपहरणाची सुरुवात घाटी रुग्णालयातून झाल्याने संबंधित प्रकरण बेगमपुरा पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आलं. या गुन्ह्याची नोंद पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी घेतली आणि त्यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक मनीषा केदार आणि अंमलदार संजीवनी शिंदे यांच्या पथकाने आरोपीचा शोध सुरू केलाय. पोलिसांच्या पथकाने थेट अहिल्यानगर मधील नेवासा गाठलं आणि त्या ठिकाणाहून आरोपी राजू माळी याला ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता पोलिसांच्या चौकशीतून कोणते खुलासे समोर येतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राजू माळीने पीडित महिलेला नेमकं कोणत्या लोकेशनला नेलं होतं याची माहिती घेऊन पोलीस त्या घटनास्थळाला भेट देतील. याशिवाय पीडित महिलेने दाखल केलेल्या FIR मधून तिची बाजू समोर आली आहे. पण घडलेल्या घटनेबद्दल राजू पोलिसांना काय सांगतो याकडे देखील सर्वांचं लक्ष लागलंय. या घटनेची सत्य बाजू समोर आणण्याचं आव्हान बेगमपुरा पोलिसांसमोर आहे. बाकी हा चक्रावून टाकणारा सगळा घटनाक्रम ऐकल्यानंतर तुम्हाला नेमकं काय वाटतं यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा.